नमस्कार मित्रांनो. जवळजवळ 6 ते 8 महिन्यानंतर मी माझं रॉ व्हिडिओ चॅनल काल ॲक्टिवेट केलं आणि स्टुटन्झी किल्ल्याबद्दल एक व्हिडिओ टाकला. तर तुम्ही बघितलाच असेल एखादं, आणि नसेल बघितलं तर नक्की बघा. आज मी दुसऱ्या काही विषयावर बोलणार आहे. बेसिकली AI खूप फास्ट डेव्हलप होत आहे आणि आजच आमच्या कॉलेजच्या प्लेसमेंट ऑफिसरशी बोलताना माझ्या लक्षात आलं की आता मास रिक्रुटमेंट ही पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा TCS, इन्फोसिस अशा कंपन्या, इवन कॅपजेमिनी 200 मुलं एकत्र प्लेस करून घेऊन जायची. तर आता हा प्रकार बंद झालेला आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हार्डली 3, 4, 10, खूपच मोठी कंपनी असेल तर 20पर्यंत प्लेसमेंट एकत्र होतात. तर ही खूप चिंतेची बाब आहे, कारण मास रिक्रुटर नसल्यामुळे सगळ्या इंजिनियर्सना नोकऱ्या मिळणं हे खूप कठीण होऊन बसलं आहे. आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रमाणात क्लाउड किंवा ChatGPT कोडिंग करतं आहे, मीडिओकर कोडर्सना, म्हणजे जे आता कम्प्युटर IT इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत, अशा इंजिनियर्ससाठी खास हा मेसेज की मीडिओकर कोडर्सना काहीही व्हॅल्यू उरलेली नाही आहे. एक तर तुम्ही एक्सेप्शनल कोडर पाहिजे, जे क्लाउड किंवा ChatGPTच्या कोडिंग टेक्निक्सचा वापर करून त्याच्यावर काही बिल्ड करू शकतील आणि जे त्यांना पॉसिबल नाही ते बिल्ड करू शकतील. किंवा असं बघायला गेलं तर असे इंजिनियर्स जे ही AI मोबाईलसारख्या डिव्हाइसवर डिप्लॉय करू शकतील, त्यांची लवकरच येणाऱ्या काळात गरज भासेल. इनफॅक्ट AI हे आता रोबोटिक्सकडे मूव्ह करेल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि AI म्हणजे थ्रू FPGA चिप्स पुढच्या 10 वर्षात आपल्याला बरंच बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त म्हणजे मेकाट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स या अशा काही कोर ब्रांचेसमधले इंजिनियर्स आता AI फील्डमध्ये उतरू शकतील. आणि त्यामुळे यावर्षी जे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत त्या मुलांसाठी माझा एक मेसेज की फक्त कम्प्युटर IT घेण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर अँड टेलिकम्युनिकेशन अशी काही मिक्स ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्या. म्हणजे तुम्ही त्या हजारो लाखो कम्प्युटर इंजिनियर्सच्यामध्ये एक राहणार नाही जे फाईट करत असतील ChatGPTशी. आणि मे बी माझा अंदाज चुकेलही, पण मला वाटत नाही की ChatGPTची डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ कोडिंग इतक्या लवकर थांबणार आहे. आणि AI हे काही नोकऱ्या खाणार आहे हे तर नक्कीच. धन्यवाद.